मित्रांनो, फायनली आरआरबी एनटीपीसी 2024 ची शॉर्ट नोटीस निघालेली आहे आणि ज्यामध्ये एकूण 10,884 जागा आहेत। तर पूर्ण माहिती सांगायच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात। चला आता तुम्हाला नोटीस मध्ये काय काय सविस्तरपणे सांगतो। तर आरआरबी एनटीपीसी म्हणजे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, यामध्ये अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट या दोघांच्या पोस्ट आहेत। त्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या 4 पोस्ट आहेत आणि या चारही पोस्ट साठी एकूण जागा 3,404 आणि या चारही अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट साठी 12वी पास अर्ज करू शकतात। त्यानंतर ग्रॅज्युएट लेवल साठी 5 पोस्ट आहेत। पहिली एक गुड्स ट्रेन मॅनेजर, त्यानंतर दुसरी पोस्ट आहे स्टेशन मास्टर, त्यानंतर तिसरी पोस्ट आहे चीफ कॉमन कप तिकीट सुपरवायझर, त्यानंतर चौथी पोस्ट आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, त्यानंतर पाचवी पोस्ट आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि या 5 पोस्ट साठी एकूण जागा आहेत 7,479। तर अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट मिळून एकूण जागा आहेत 10,484 आणि या ग्रॅज्युएट लेवलच्या 5 पोस्ट साठी पदवीधर अर्ज करू शकतात। तर या 10,884 झोन वाईज जागा या भरतीच्या पीडीएफ मध्ये दिलेल्या आहे आणि या भरतीची पीडीएफ आपल्या naukriwala.com वेबसाईटला दिलेली आहे। त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर यामध्ये वयाची अटी अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट साठी 18 ते 30 वर्षे आणि ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट साठी 18 ते 33 वर्षे। तर यामध्ये पगार अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट साठी 19,900 ते 21,700 रुपये प्रति महिन्यापर्यंत आहे आणि ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट साठी 25,000 पासून ते 35,400 रुपये प्रति महिन्यापर्यंत आहे। तर या भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये तुमची सर्वात आधी सीबीटी 1, त्यानंतर सीबीटी 2, त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होते, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि त्यानंतर मेडिकल होतं। तर सध्या या भरतीची आरआरबी कडून शॉर्ट नोटीस निघालेली आहे। याच्या ऑनलाईन अर्ज ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहे। तर या भरतीच्या परीक्षांचा सिलेबस मी आपल्या naukriwala.com वेबसाईटला दिलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तर 12वी पास आणि पदवीधरसाठी रेल्वेमध्ये नोकरीची चांगली संधी आहे, त्यामुळे आताच तयारीला लागा आणि जेव्हा ऑनलाईन अर्ज सुरू होतील तेव्हा लगेच अर्ज करून टाका। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या सर्व 12वी पास पदवीधर मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच व्हिडिओ आपल्या चॅनलला येत राहतात। तर भेटूया नवीन भरतीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।